असताना काही चुका झाल्या असतील, नाही असं मी म्हणत नाही, पण त्याला थेट संचालक मंडळ यापुढे ज्या ज्या शाळेमध्ये अशा घटना होतील त्या शाळेच्या संचालकावर आता गुन्हे दाखल करावे लागतील, ही प्रथा पडेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. मग त्यामध्ये बदनापूरची घटना घडली असेल, लहान मुलीवर अत्याचार झाला शाळेच्या कॅम्पसमध्ये, त्या मुलींचं शोषण झालं, त्यावेळेस त्या संचालकावर गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही सरकारने. का? तर तो संघी होता म्हणून, RSSचा होता म्हणून. अरे सगळ्यांना समान न्याय द्या ना, आम्हाला कोणालाच विरोध नाही. आम्ही त्यांनी जे काही चूक केल्या असतील कारवाई व्हावी, पण ज्या पद्धतीनं तुम्ही तिकडे सुविधा देऊन त्या मुलांसाठी हे वाढवून द्यायला पाहिजे. बरं, तिथे 3-4दा व्हिजिट झाल्या, त्याचं इन्स्पेक्शन झालं, त्यावेळी असा कुठेच उल्लेख केला नाही की ते कार्ड दिली पाहिजेत, बेड दिला पाहिजेत. मग ही अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही तिकडे काय व्यवस्था निर्माण करावेत किंवा तिथे त्याला काय सुविधा द्यावेत, त्यामध्ये त्यांनी का नाही आक्षेप नोंदवला? आणि कुठल्याही आश्रमशाळेमध्ये बेड नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 1000 आश्रमशाळा आदिवासी विभाग चालवत आहे. जरा दाखवावं त्या मंत्र्यांनी आणि सरकारने कुठल्या शाळेमध्ये बेड आहेत, किती शाळेमध्ये बेड आहेत. आता अशी घटना झाल्यानंतर हे होऊ नये, दुर्दैवानं अशा घटना घडून आदिवासी दिनाच्या दिवशीच जागतिक ही घटना घडली. त्यामध्ये हे फार मोठी दुर्दैवाची घटना आहे आणि निष्पाप मुलींचं त्यामध्ये जीव गेला. पण या सुविधा देण्याचं काम कोणाचं आहे? केवळ संस्था चालकावर ढकलून काय 2000 रुपयामध्ये? 2004च्या नियमानुसार आदिवासी आश्रमशाळा उघडतानाच बेडची व्यवस्था करून देणं अपेक्षित आहे, असं आदिवासी विभागाने सांगितलेलं आहे की तुम्ही आश्रमशाळा उघडता तर बेडची व्यवस्था करून देणं. मला सरकारला हाच प्रश्न आहे. अनेक मंत्र्यांची, अनेकांची आश्रमशाळा आहे, अनेक राजकीय लोकांची आश्रमशाळा आहे. कुठल्या आश्रमशाळेमध्ये बेड आहे याचं सरकारने डिक्लेअर करावं. किती आश्रमशाळामध्ये बेड लावले आहे, तरी पण त्यांना अनुदान का मिळत होतं, का दिलं जात होतं, ह्याचंही उत्तर मिळालं पाहिजे ना. करायचं आहे आता खडबडून जागे होऊन एखादी घटना घडल्यानंतर आपण सगळे जागे होतो आणि तिथून काहीतरी कारवाईसाठी पुढे येतो. पण आज आदिवासीच्या लोकसंख्येप्रमाणे जो बजेट मिळतो तो 30% सुद्धा खर्च होत नाही, दुसऱ्या विभागाकडे वळवला जातो. त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही. तेच जर पैसे इथे लावले असते तर आदिवासी मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण देता आलं असतं. तालुका स्तरावर काढा ना माध्यमाच्या शाळा, एकलव्यसारख्या जे संकल्प केला होता एकलव्य शाळा, तशा करा. एकलव्य शाळेचं कन्सेप्ट कोण आणला? आम्हीच आणलेला होता. तशा पद्धतीच्या शाळा उभे करा. आणि मला वाटतं की आदिवासी आश्रमशाळा सगळ्याच बंद केल्या पाहिजेत. करायचं आहे तर सुविधा नाही, लावा. 6 महिन्याची मुदत द्या, नाही सुधारले तर बंद करून टाका. आणि सरकारने त्याची जबाबदारी घेऊन त्या शाळा चालवल्या पाहिजेत. एकीकडे सरकारी वसतिगृहामध्ये आदिवासींच्या एका मुलावर 6000 रुपये 7000 रुपये खर्च केले जातात आणि त्या संस्थेला मात्र 2000 रुपये दिले जातात. हा फरक आहे ना. ह्या फरक भरून काढा आणि मग त्या संस्थेला झोडपून काढा, असं माझं मत. ओबीसी संदर्भात नवीन आकडेवारी मिळाली की मनोज जोरंगाच्या 58 लाख नोंदीचा दावा करतात. खरं तर त्यातल्या 37 लाख नोंदणी या 1987 ते 2023च्या दरम्यानच्या. असं एक याच्यावर पांघरून कोण घालताय मला माहीत नाही. पूर्ण याच्यामध्ये जे आत्ता जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, सर्व ओबीसी जागेतील 85% लोक हे त्या ठिकाणी नव्यानं प्रमाणपत्र घेतलेले निवडून आले. हे कोणी पाहिलं? तिथला मायक्रो ओबीसी असेल, छोटा समाज असेल, त्या समाजाला तिकडे अजिबात संधी मिळाली नाही. तो या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून वंचित राहिला. या निवडणुकीतून त्याला तिकडे संधीच मिळाली नाही. ही कोणामुळे झालं? हे जे चाललं आहे ना, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणपत्र द्यायचं. कोणी म्हणतात त्याच्यापूर्वी झाले असतील, आता जरांगेचं काही नाही. ठीक आहे, जरांगे, अनेक मराठा समाजाची मुलं म्हणतात की जरांगे समाजाचं नुकसान करत आहे. मराठा समाजातील मुलं आता बोलायला लागली, कारण EWS मधून जवळपास 80-85% वाटा त्यांना मिळायचा. तिथून आता त्या सवलती बंद झाल्या या ओबीसीच्या त्यांच्या धोरणामुळे. अनेक पोरांना त्यातून नुकसान भोगावं लागतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की
हा वाद पेटवत असताना जरांगे पाटलांनी त्यांचा तो वाद त्यांना माहीत, मी त्याच्यावर बोलणार नाही आणि तो काही त्याच्यावर बोलण्याची आम्हाला गरजही नाही. पण प्रश्न असा येतो की या लोकांनी सरकार म्हणून का झुकते आहे, का मान वाकवून त्याच्या दरवाजात जात आहे? एवढी लाचारी सरकार का बघ, एवढं म्हणजे निष्क्रियपणा आहे की किंवा यांचं हे सरकार बनून एवढा त्यांच्या आंदोलनाला का घाबरते? आणि आज जे ते वक्तव्य करत आहेत बावनकुळेवर वक्तव्य म्हणजे महसूल मंत्र्यावर ते बोलावं याचा अर्थ असा आहे की मंत्र्यावर दबाव टाकणं आणि त्या दबावातून ज्या जात पडताळणी समिती आहेत त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि मग त्या सगळ्या व्हॅलिडिटी क्लिअर करून घ्यायच्या, हे त्यामागचं कारण आहे. आणि यासाठीच ती खेळी त्याला त्याचे सल्लागार देतात. महसूल मंत्र्यांवर जरांगे पाटील जी टीका करतायत ती यासाठीच करताय की हे प्रमाणपत्र पारित करा, दबाव आणावा, यासाठीच आहे ते, दुसरं काही कारण नाही. अरे कोणीही मंत्री असेल ते रिमार्क देणारच ना, चौकशी करा म्हणून सांगणार. त्यामध्ये काय एवढं त्यांना टार्गेट करायची गरज होती? पण ह्यामागे त्याचा उद्देश एवढाच आहे की व्हॅलिडिटी करत असताना त्या व्हॅलिडिटी समित्यावर ज्यांना कशी ज्युडिशरी पॉवर आहे त्यावर दबाव टाकून आपलं इगी साध्य करायचा प्रयत्न करा आहे त्यांचा. विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे काल एका गाडीत प्रवास गेल्या काही दिवसातल्या राष्ट्रवादी पवार गटाच्या ज्या हालचाली आहे त्या एनडीएच्या जवळ जाताना दिसत आहेत, तर तुम्ही कसं बघताय? आता आम्ही यावर काही बोलण्यापेक्षा फार काही वाट बघायची गरज नाही आहे. जे काही त्यांच्या मनात आहे ते क्लिअर होईल. ते म्हणतात की आमचा असा उद्देश नाही, आम्ही विकासासाठी भेटतो, याच्यासाठी भेटतो, वारंवार भेटत आहेत. त्यामुळं यावर आता एखाद्या गाडीमध्ये बसून दोघांनी ते गेलेत म्हणजेच ते त्यांचं काही मनात आहे असं मी मानायला तयार नाही. आणि काय त्यांच्या भूमिका आहेत त्या भूमिका आज जरी काही सांगत नसणार तरी पण उद्या त्या भूमिका त्यांच्या स्पष्ट होणारच आहेत. त्यामुळं आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. राज्यभरामध्ये रोडवर खड्डे पडलेले आहेत उपपंतप्रधान व्हायचे मात्र मोदीच यंदा नकार आहे आणि 5,000 कोटी शिवसेना विकली असाही आरोप त्यांनी केला. 5,000 कोटी शिवसेना विकली. आता कोण मला काय बोलायचं ते कोणाला कोणी विकलं, सगळा बाजारच मांडला आहे. म्हणजे मी सांगितलं की राजकारण महाराष्ट्रातलं असं की देशातलं असू दे, वेश्यालाही लाजवेल अशा प्रकारचं ती तरी बिचारी पोटासाठी करते. पण हे तर मात्र सगळं आपलं हेच अस्तित्वच विकून टाकतात. ती मजबुरीनं करते ती बिचारी. पण ह्यांना सत्तेचा लोभ, धनाचा लोभ, त्याच्यापेक्षा हे फेकले आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं 5,000 घेऊ देत, कोणी 10,000 कोटी घेतले त्यावर विषय नाही. पण तुम्ही जे म्हणलात की त्यांना कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे, तो उपपंतप्रधान व्हायचा आहे, तो भाजपचा प्रश्न आहे. तर आम्हाला काय करायचं? कोणाला पंतप्रधान करतील, कोणाला काय करतील, कोणाला खड्ड्यात टाकतील, कोणाला वर नेऊन उचलतील, तो त्यांचा प्रश्न आहे. राहुल गांधींच्या मानसिकतेमध्ये जिन्नाचा आत्मा दिसतो असं भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. जो स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करतो त्याला नैतिकता कुठून आली? त्याला बोलण्याची गरज नाही. अशा थर्ड क्लास फेकल्या माणसाचं नाव घेण्याची पण आमची इच्छा नाही, ज्याच्यामध्ये संस्कार नाही, संस्कृती नाही, काही भान नाही सामाजिक. अशा फेकल्या माणसावर बोलण्याची गरज वाटत नाही आम्हाला. अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अद्याप गृहमंत्री जे आज रिप्लाय करणार आहे 3 वाजता. काल उत्तर दिलं होतं त्यांनी माध्यमातून. आज 3 वाजता अमित शहा रिप्लाय करणार आहोत. अरे 3 आठवडे गायब होते. ते तिथला जंतर मंतरनंतर झारखंडला घडवून आणलं ते आंदोलन. पश्चिम बंगालचे मुलं आणलेत, भाजपाने घडवलं काउंटर करायसाठी ते आंदोलन. आणि आता सांगत आहे छाती रोखून की आम्ही उत्तर देतो. मग कुठे गेला होता 3 आठवडे? पंतप्रधान का नाही गेलेत? गृहमंत्री का नाही गेलेत तिथे? का उत्तर दिलं नाही? का हाऊसमध्ये चालू असताना गेले नाही? आणि आता शेवटच्या दिवशी जायची ताकद हे दाखवत आहेत. तर राहुलजींनी सांगितलं ना, पहिले माफी मागा आणि मग उत्तर द्या. सांगा पहिले माफी मागा त्याची. संपूर्ण राज्यामध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतात. अनेक शाळकरी मुलं त्यांना शाळेत जाणारे जे रस्ते आहेत ते त्याची दुरावस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहे. नाही, आता मला असं सरकारला सांगणं आहे की सर्व ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातील त्या आता नव्यानं बांधणारा जो शक्तीपीठ आहे त्या रस्त्याच्या बाजूला आणा आणि समृद्धीच्या बाजूला आणा. म्हणजे जेवढे हायवे आहेत त्याच्या बाजूला सर्व शाळा उचलून आणा. म्हणजे रस्त्याची गरज पडणार नाही पोरांना शाळेत जायची. जो पैसा चालला आहे
तो कमिशनखोरीमुळे या मोठमोठ्या प्रोजेक्टवर चालला आहे. गावातले लोक मेले काय, वाचले काय, खड्ड्यात पडले काय, यांना अजिबात लाज वाटत नाही. लाज शरम विकून खाली आहे सरकारने. म्हणून हे सगळी अवस्था महाराष्ट्राची झाली. रस्त्याची चाळण झाली आहे. त्याला हे सरकार दोषी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर सगळा पैसा तिथे चालला आहे. 5-5, 10-10 हजार कोटीचे पॅकेज आणि मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर 25-25, 40-40% कमिशन, आणि ते कोलॅप्स होत आहेत, पडत आहेत, खड्डे पडत आहेत, पूल पडत आहेत. आणि हे सांगणार हे टेक्नॉलॉजी, ते टेक्नॉलॉजी. कायची टेक्नॉलॉजी आहे? भुरक्याची टेक्नॉलॉजी आहे. कसली टेक्नॉलॉजी आणताय आणि कोणाला मूर्ख बनवताय? हे मूर्ख बनवायचे धंदे आहेत कमिशनखोरीमुळं. भाऊ मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. कुठेतरी पुन्हा एकदा वर्षा निवासावर जाऊन आंदोलन करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सरकार बघेल आणि तो जरांगे बघेल. मला काय ते आम्हाला कशाला त्याच्यात पडायचं आहे? कोण कोणाची जिरवते जिरवा, एकमेकाची जिरवा. ते पहिले म्हणतो ना, पाणी अडवा पाणी जिरवा. तर सरकारमध्ये दम असेल तर त्याची जिरवेल, याच्यात दम असेल तर सरकारची जिरवेल. एकामेकाला जिरवा. फक्त आमचं नुकसान करू नका ओबीसीचं, एवढंच त्यांना सांगणार. धन्यवाद.